सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या छोटा महादेव म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायमुख तीर्थक्षेत्रात महाशिवरात्रीनिमित्त असंख्य भाविक हजेरी लावत दर्शन घेत असतात। तुमसर तालुक्यात असलेले हे तीर्थक्षेत्र तुमसर पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे। छोटा महादेव नावाने प्रसिद्ध असलेल्या देवस्थानात नवस फेडण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील यात्रेकरू यासह बालाघाट, शिवनी, राजनांदगाव, दुर्ग या भागातील जवळजवळ 1 लाख भाविक हजेरी लावतात। या मंदिर परिसरामध्ये असलेल्या गोमुखातून 12ही महिने पाणी वाहत असल्याने अनेक भाविक नवस फेडायला विशेष पोहे घेऊन येतात व या गोमुखातून निघणाऱ्या पाण्यात आंघोळ करतात। इथे आंघोळ केल्याने आपल्या व्याधी बऱ्या होत असल्याचा समज येथील भाविकांमध्ये आहे। त्यामुळे 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत या तीर्थक्षेत्राला धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा असल्याने असंख्य भाविक हजेरी लावतात। पंडित आशीष शिवशंकर तिवारी। क्या बताएंगे शिवरात्रि के निमित्त में कैसी यात्रा? यात्रा सर 2-3 लाख भरती है और जो मन्नत मांगते हैं कि भाई मैं बच्चा भगवान दे दे, गोटी भर के जाते हैं तो उनको औलाद का सुख मिल जाता है। तो वो लोग यहाँ मुड़न गोची करने आते हैं। MP, महाराष्ट्र, छत्तीसगढ़ और नागपुर, इधर यूपी, यहाँ से तक लोग आते हैं। क्या कहानी है इस मंदिर की? सर ये प्रकट मूर्ति है, स्वयंभू शिव जी की मूर्ति है और ये पांडे जी का खासगी देवस्थान है और लोग नंदी लेकर आते हैं और लोग की आस्था है इस मंदिर से। और सर इधर गाय मुख है, जो गाय का मुख से पानी 12 महीने एक समान गिरता है और उसका महत्व है कि वो गुप्त गंगा मानी जाती है। विदर्भातील गायमुख देवस्थान प्रसिद्ध आहेत आणि शिवरात्रीच्या एक दिवसाआधीच खूप मोठ्या संख्येने भाविक भक्ती येत असतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी लाखो पब्लिक मध्य प्रदेश असो, छत्तीसगड असो, वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात। इथं आमच्या गाव इथं जवळच आहे। इथं जोही व्यक्ती येतो मंदिरात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात। त्या आशेने आपले नंदी बैल घेऊन सन्या लोक मोठ्या संख्येने आपल्या मंदिरात येतात।